चॅनलमध्ये आपले स्वागत। कयाधू नदी खरबी या ठिकाणी भूमिगत मार्गाने बोगदा करून कयाधू नदीचे पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे। यामुळे शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 7 एप्रिल मंगळवारी रोजी खांबाळा शिवारात अनेक शेतकऱ्यांसह ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत हे काम थांबवले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असा निर्धार करण्यात आला आहे। खरबी शिवारात भूमिगत मार्गाने कयाधू नदी इसापूर धरणात बोगद्याद्वारे कयाधू नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे। हे पाणी इतरत्र वळविल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे वाळवंट होणार आहे। कयाधू नदीचे पाणी वळवल्याने कळमनुरीच्या दिशेने शेकडो गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी यांना नदीला पाणी मिळणार नाही। त्यामुळे पाणी प्रश्न बिकट होऊ शकतो। सद्यस्थितीत कयाधू नदीत आता शिल्लक पाणी राहिले नसून भविष्यात हे पाणी वळवल्याने नदीमध्ये शिल्लक पाणी साठच राहणार नाही। त्यामुळे हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतीला पाणी सुद्धा मिळणार नाही। यावेळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मरे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच महसूलचे तलाठी, मंडळ अधिकारी, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते। या आंदोलनात शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्यासह डॉक्टर रमेश शिंदे, प्रल्हाद गवळी, संदेश देशमुख, बाजीराव इंगोले, माधवराव कोरडे, भानुदास जाधव, दत्तराव पवार, दत्तराव जाधव, विठ्ठल पडघन, सुधाकर पवार, उद्धव पवार, सारंगधर काळे, मधुकर काळे, किसनराव काळे, माधव काळे, ओम काळे, रामेश्वर कोरडे, ज्ञानेश्वर काळे, वैजनाथ गवळी, पुरुषोत्तम काळे, शिवाजी काळे, शिवाजी कोरडे, गोविंदा गवळी, चंद्रभान गवळी, मारुती शिकरे, नंदाबाई शिकरे, गोदावरी काळे, सिंधुबाई गवळी यांच्यासह अनेक शेतकरी व महिला सहभागी होत्या। जोपर्यंत बोगद्याचे काम बंद केले जाणार नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा शेतकरी नेते रमेश शिंदे केसापूर यांनी दिला। A7 न्यूज चैनल साठी आणि सहमत ताज़ा अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें।